छत्रपती संभाजीनगर येथील भानदासनगर या ठिकाणी असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी राजयोगिनी शिलादिदी यांनी रक्षाबंधन पवित्र बंधन याविषयी सविस्तर माहिती दिली। यावेळी या ठिकाणी ब्रह्मकुमारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रक्षाबंधन निमित्त या ठिकाणी सर्वप्रथम परमात्म्याच्या ध्यानाने सुरुवात करण्यात आली। या ठिकाणी मुरली झाल्यानंतर रक्षाबंधन या पवित्र सणानिमित्त आलेल्या भाऊ बहिणींना चंदन तिलक करून राखी बांधण्यात आली आणि वरदान देण्यात आले। यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल बहेन यांनी केले, तर छत्रपती संभाजीनगर मुख्य संचालिका शिला दिदी तसेच सुमन दिदी, मंगल दिदी, शांता दिदी यांचे पुष्पगुच्छ देऊन कुसुम दिदी यांनी स्वागत केले। आलेल्या सर्व बहिणींचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी छाया दिदी, स्नेहल दिदी, दीपा दिदी, रेणुका दिदी, नर्मदा दिदी, वंदना दिदी, शोभा दिदी, डोनिका दिदी, मनीषा दिदी, कविता दिदी, लता दिदी आदींनी परिश्रम घेतले। या ठिकाणी रघुनाथ भाई, गणेश भाई, अतुल भाई आदि मान्यवर उपस्थित होते। आज हम प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय की ओर से रक्षाबंधन का कार्यक्रम मना रहे हैं। इस रक्षाबंधन के बारे में हम यही कहेंगे कि हमारा रक्षक एक स्वयं परमपिता परमात्मा शिव ही है, क्योंकि हमारी रक्षा तब हो जाती है जब हमें परमात्मा पिता पवित्र बनो, योगी बनो ये संदेश देता है और हम सभी आत्माएं पवित्रता को अपनाते हैं, ईश्वर को याद करते हैं, तो हमें हमारी स्वयं की रक्षा होती है। किस चीज़ से रक्षा होने, किससे हमें बचना है, तो काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार इस विकारों से हमारा बचाव हमें करना है। तो ये राखी पवित्रता की राखी है। पवित्रता की राखी ही हमें जीवन में सुख शांति दिलाती है। इसलिए कहावत है, पवित्रता ही सुख शांति की जननी है। इसीलिए परमात्मा पिता जो सुख शांति का दाता है, अगर हम उस परमात्मा पिता के राखी को हम निभाते हैं तो हम अपने जीवन में निरंतर सुख शांति को अनुभव करते हैं। तो आप यही राखी इस प्रकार से आप अगर पवित्रता की राखी अगर आप निभाते हैं, ईश्वर को याद करते हैं, तो सच्ची सच्ची हमारी रक्षा हो जाती है और भगवान हमारा सदैव हमारा साथी रहते हैं। इसलिए आप सभी इस राखी के उपलक्ष्य में आप सभी को हम यही बधाई देना चाहते हैं। शुभ भावना है, शुभ कामना है। बधाई हो कुमशन। ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने दरवर्षी आपण रक्षाबंधन हा आध्यात्मिक सण म्हणून साजरा करत असतो। परंतु एक सण म्हणून एक दिवसाचा सण नाही, परंतु हा 365 दिवसामध्ये आपल्या जीवनामध्ये पवित्रता, सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता राहावी या प्रमुख हेतूने आपण हे यादगारच्या रूपाने एक बहीण भावाला राखी बांधतो। तेवढ्यातच हे सीमित नाही आहेत, परंतु वास्तविक पाहता एक छोटी बहीण मोठ्या भावाचं रक्षण करत असताना भाई जर लहान असेल तर छोटी बहिणींची रक्षा कसं करेल। पण वास्तविक पाहता हा पवित्रतेचाही आध्यात्मिक रहस्य आहे। कारण या सृष्टीवर जेव्हा अतिधर्माची ग्लानी होते, मनुष्याचं नैतिक पतन होतं, त्यावेळेला माणसाची दृष्टी वृत्तिकृती ज्यावेळेला खराब होते, अशा वेळेला या सृष्टीला थांबवण्यासाठी, कारण येणारी जी सृष्टी आहे दैवी सृष्टी आहे, सत्ययुगी सृष्टी आहे, ज्या ठिकाणी लक्ष्मीनारायणचं पवित्र राज्य असतं आणि यथा राजा तथा प्रजा सारे लोक सुखी असतात। तर अशी येणारी पवित्र सृष्टी जर या दुनियामध्ये आणायची असेल तर हे काम असंभव आहे। मानवाचं परिवर्तन करणं असंभव आहे, परंतु असंभवाचं संभव करायचं काम केवळ परमात्मा शिवच करू शकतो। म्हणून परमात्मा शिव प्रजापिता ब्रह्माच्या शररूपी रथामध्ये प्रवेश करून आम्हा आत्म्यांना ही पवित्रताची राखी बंधन अर्थात राखी बांधतात आणि त्या राखी बंधनातून आपल्या जीवनामध्ये आत्मिक दृष्टी सगळ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, कारण आपण सर्व आत्मा आहे, आत्मिक दृष्टीने भाऊ आहोत, अशी पवित्र दृष्टी असेल तर या आधारे आपल्या जीवनामध्ये नैतिक उत्थान होणार आहे आणि त्याचबरोबर जीवनामध्ये बंधुभाव, प्रेमभाव हा सगळा जे दैवी संस्कार आपल्यामध्ये निर्माण होणार आहे आणि येणारी दैवी सृष्टी स्थापन करण्यासाठी आपण। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।